नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने लोकनेते शरद पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. रघुनाथ माशेलकर आणि पतंगराव कदम यांच्या हस्ते शरद पवार अ मास लीडर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. राजकारणी हा शब्द शरद पवार यांच्या बाबतीत मला मान्य नाही, कारण ते केवळ राजकारणी नाहीत. राजकारणी लोकांचे फक्त पुढच्या निवडणुकांचं लक्ष असतं, पण शरद पवार यांचं समाज विकासाकडे लक्ष असतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीचा आदरभाव आहे, कारण ते पक्षातील नेते आहेत. प्रचंड वाचनातून घडलेले ते व्यक्तिमत्व आहे, अशा भावना शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित समारंभात शरद पवार अ मास लीडर या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, काँग्रेस नेते डॉक्टर पतंगराव कदम, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, संस्थेचे संचालक डॉक्टर अनिल पाटील, ॲडव्होकेट राम काडंगे, विजय कोलते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारणात दूरदृष्टी असलेले नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं, पण केवळ राजकारण नव्हे तर वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे, असे मतही माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केलं. दुसरा भाग म्हणजे त्यांना विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा केवढा गाढा अभ्यास होता हे मी पाहिलेलं आहे. एकदा ते मला बारामतीला घेऊन गेले. काय झालं, आम्ही दिल्लीहून पुण्याला येत होतो आणि ते डॉक्टर कलाम त्यांना घेऊन चाललेले होते बारामतीला, कारण त्यांनी अनेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीमध्ये संस्था अनेक प्रयोग त्यांचे चाललेले होते. मला म्हणाले मी तुलाही घेऊन जाणार. आणि मला आठवतं आम्ही पुण्यातनं बारामतीला गेलो. 2.5 तासांचा प्रवास होता आणि मला आठवतं त्याच्यामध्ये आमची फक्त चर्चा टेक्नॉलॉजीवर झाली बरं का. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी स्वतःला टेक्नॉलॉजी एक्सपर्ट समजत होतो, पण त्यांनी अत्यंत खोलात जाऊन इतक्या नवीन गोष्टींची मला माहिती दिली. मी शेवटी उत्तराखंडला हात जोडले आणि म्हटलं तुम्ही माझे गुरु. बारामतीला गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांकडून प्रेरणा घेऊन पवार राजकारणात आले. त्यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास आहे, त्यामुळे ते राज्याचाच नव्हे तर देशासमोरील विविध प्रश्नांना सामोरे गेले. संघर्षातून सुरू असलेला त्यांचा प्रवास अनेकांनी प्रेरणादायी घेतला, असे मत पतंगराव कदम यांनी यावेळी व्यक्त केलं. परवाच गेल्या आठवड्यामध्ये आष्ट्याला 160 वर्ष झाली नगरपालिकेला, ते आणि मी तिथं होतो कार्यक्रमाला. मी जाहीरपणाने सांगितलं, तिसरी आघाडी करण्याचा पहिला प्रयत्न तुमचा होता या देशात. ममताशी, जयललिताशी, लालूशी, सगळ्याशी, मुलांशी तुमचे संबंध होते. आता परत तुम्हाला मला सल्ला देण्यात माझी तपश्चर्या नाही आणि तुमच्यापेक्षा मी मोठा नाही, पण माझं मत आहे तिसऱ्या आघाडीची परत जुळवाजुळवी करून तुम्ही त्याचं नेतृत्व करण्याची गरज आहे. मिळायचं असेल ते कधी मिळेल, आणि काय मिळायचं राहिले नाही, थोडकं राहिले, एकच राहिले. अशा प्रकारचा आपला नेता. कौटुंबिक आठवणींना उजाळा देऊन प्रतापराव पवार यांनी शरद पवार अ मास लीडर हे पुस्तक नव्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरणार असंही त्यांनी व्यक्त केलं. नाटकलीन 1000 रुपये त्यावेळी मिळून दिले. ते प्रश्न सोडवणं आणि त्याच्याकरता प्रयत्न करणं हा त्यांचा स्थायीभाव होता, जो मी स्वतः अगदी लहानपणापासून अनुभवला. मी त्यात काही बाबतीमध्ये प्रमाणात सहभागी पण होतो सुरुवातीच्या काळामध्ये. दुसरं मी नेहमी त्यांच्या बाबतीत पाहिलं की राजकीय व्यक्ती आहे, मतप्रणाली वेगळ्या असतात हे आपण समजून घेतो. कठोर टीका होते, स्तुती पण होते, पण काही वेळा खोटे आरोप केले जातात. अगदी खरणासारखा माणूस जर घेतला आपण तर त्याच्याबद्दलही शरदांनी कधी अनुद्गार काढले नाही आजतागत. कितीही टोकाचा विरोध करणारा माणूस असो, त्याच्याबद्दल वाईट बोललेलं मी आजतागत त्यांच्याकडून ऐकलेलं नाही आहे. ते त्या बाबतीमध्ये म्हणतील की ही त्यांची मतं आहेत आणि आपण त्याला कामातनं आपल्या विचारातनंच प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि मला वाटतं हा त्यांचा फार मोठा गुण आहे. ते टीकेमुळं किंवा आरोपांमुळं, विशेषतः खोट्या आरोपांमुळं मुळीच ते ढगमगून जात नाहीत. आणि त्यामुळं आमच्या ज्या गप्पा होतात त्या राजकारण अतिशय कमी होतात.
आम्ही दिवाळी सगळेजण जमतो घरी. गेल्या आमच्या 40-50 वर्षाची परंपरा आहे. कुठल्याही कितीही अडचण असते ते दिवाळीला घरी असलंच पाहिजे, हा एक नियम आहे. म्हणजे आता मला सांगायला हरकत नाही पब्लिकली की शहरांच्या तिन्ही फंक्शनला मी असणार नाही, मी अमेरिकेत आहे. पण मी ते टाळू शकतो पण दिवाळी टाळू शकत नाही, इतकं ते एक संकेत आमच्या घरामध्ये आहे. आणि त्याचा परिणाम होता की मग 3-4 दिवस तरी आम्ही वर्षाचे 3-4. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पतंगराव कदम, समारंभाचे प्रमुख पाहुणे, विधानसभेचे भूतपूर्व अध्यक्ष माननीय दिलीपराव वळसे पाटील, संस्थेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल पाटील साहेब, श्री प्रतापराव पवारजी, पुण्यनगरीचे महापौर दत्तात्रय धनकवडे समावेश केलेला आहे. आणि पवारसाहेबांचा हा इतिहास वाचताना महाराष्ट्रातल्या सामाजिक, सांस्कृतिक, कृषीविषयक, आर्थिक, सांस्कृतिक ह्या सगळ्या चळवळीचा आणि महाराष्ट्राच्या जीवनाचा इतिहास या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न कांडगे साहेबांनी केलेला आहे. म्हणून महाराष्ट्र कसा घडला, पवारसाहेब कसे घडले हे सांगत असताना महाराष्ट्र कसा घडला हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विशेषतः शरदरावजी पवारसाहेबांनी सत्तेमध्ये आल्यानंतर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा जो विचार होता की 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा, तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पाळण्याचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांनी केला आहे. त्यांची धारणा अशी होती की ज्या देशातल्या महिला पुढं जातील तो देश पुढं जाईल. आणि म्हणून महिलांचं आरक्षण देणं, त्यांचं सबलीकरण करणं, त्यांना मालमत्तेमध्ये वाटा देणं, उपेक्षित घटकांना न्याय देणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा कृषी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातल्या दलित, आदिवासी, उपेक्षित सर्व समाजाला आधार देण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं मानतो. पवारसाहेबांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीनं काही आपण विविध कार्यक्रम करणार आहोत. त्यातली कालच त्याची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं 2025 साली महाराष्ट्र कसा असणार आहे याची एक 14 लेक्चर सिरीज किंवा चर्चासत्र महाराष्ट्रभर आयोजित केलेली आहेत. त्यातलं 12वं चर्चासत्र शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र 2025 साली कुठं असेल त्याचं काल आपण संस्थेच्या वतीनं तो एक चर्चासत्र घेतलं. आजचा हा दुसरा प्रकाशन आहे. याच्या व्यतिरिक्त पवारसाहेबांचे 1989 सालापासून पवारसाहेब अध्यक्ष झाले. 1989 ते 2015पर्यंत पवारसाहेबांनी 9 मेला रयत शिक्षण संस्थेच्या अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं जे भाषण होतं ह्या सर्व भाषणाची आपण एक पुस्तिका काढतोय. तसंच सन्माननीय काही व्यक्तींची आपण लेखी घेतोय आणि त्याची पुस्तिका लवकरच प्रकाशित करतोय. पवारसाहेबांच्याच या सर्व भाषणाच्या DVD सुद्धा आपण प्रकाशित करतोय. संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 75 साहेबांना वर्ष झाली म्हणून 75 मिनी सायन्स सेंटर्स आपण डेव्हलप करतोय. किंबहुना त्याची तयारी पूर्ण झाली म्हटलं तरी चालतं. 50 सायन्स सेंटर साहेबांचं स्वप्न होतं या रयत शिक्षण संस्थेकडे तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे म्हणून यंदा आपण 50-75 ठिकाणी सायन्स सुरू करण्याचा आपण निर्धार केलेला आहे. त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे. साहेबांनीच त्यांचं मतदारसंघातलं गाव एनकुळ म्हणून दत्तक घेतलेलं आहे. हे गाव सुद्धा जिथं आपलं विठ्ठलरामजी शिंदे नावाचं एक छोटीशी शाळा आहे ती आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट माध्यमिक शाळा ही आपण पूर्ण केलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी महाराष्ट्र शिक्षक बचाव कृती समितीच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. संच मान्यता रद्द करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अहवालास मान्यता, पूर्णवेळ कला क्रीडा शिक्षकांची नियुक्ती, RTI शुल्क परतावा आणि खाजगी शिक्षण संस्थांची स्वायत्ता अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता. संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवालास मान्यता देणे, शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबविणे, पूर्णवेळ कला क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रुजू झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळांच्या शिक्षकांचे वेतन सुरू करण्यात यावे यांच्यासह आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
समितीचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, डॉक्टर आर.पी. जोशी, शिवाजी खांडेकर, विजय बहाळकर यांच्यासह राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारनं जे संस्था चालकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे ती मागे घेतली पाहिजे. संस्थांचे जे अधिकार आहेत ते बाधित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. 28 ऑगस्टला जो त्या ठिकाणी संच मान्यतेच्या बाबतीमध्ये जाचक जी आर काढलेला आहे तो त्या ठिकाणी रद्द करावा ही सुद्धा आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे. ज्या शाळा आणि वर्ग तुकड्या अनुदानास पात्र म्हणून गेल्या 3 वर्षापूर्वी घोषित केलेल्या आहेत त्याचा जी आर काढलेला आहे, परंतु अद्यापर्यंत त्या शिक्षकांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. ती आर्थिक तरतूद करावी. ते सर्व शिक्षक 15,000 शिक्षक जवळपास 15 वर्षापासून त्या ठिकाणी उपाशी आहेत. त्यांना वेतन द्यावं ही आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी हा विराट मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये मी स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे, या विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, या कृती समितीचे विजय नवल पाटील साहेब आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संघटना मिळून एकजूट दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. नाही तर या राज्यामध्ये शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा शिक्षण बचाव कृती समितीनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे रिडेव्हलपमेंट फोरम यांच्या वतीने नवे DC रोड आणि रिडेव्हलपमेंटवर होणारा परिणाम या विषयावर आर्किटेक्ट मनोज तासुरकर यांची चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. जुन्या हद्दीचा विकास आराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीतील नवीन तरतुदी बांधकाम क्षेत्राच्या हिताच्या आहेत, तशाच त्या नागरिकांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत. तसेच जुन्या हद्दीसाठी वाढीव FSI देण्यात आला, त्यामुळे घरांच्या किमती कमी होणार नसल्या तरी त्या स्थिर राहतील, असे मत आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांनी व्यक्त केलं. पुणे रिडेव्हलपमेंट फोरम यांच्या वतीनं नवे DC रूल आणि रिडेव्हलपमेंट यावर होणारा परिणाम या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मेट्रो झोनसाठी 4 FSIची तरतूद करण्यात आली, त्यावरील परिणामाबद्दल तातुस्कर बोलत होते. पुण्याला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी मेट्रो होणे ही काळाची गरज. शिक्षण, मनोरंजन, नोकऱ्या या कारणांमुळे पुण्यात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे.
देशभरातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा 6वा क्रमांक लागतो. त्यामुळे शहराच्या घरांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. याविषयी तातुस्कर यांनी लोकांशी चर्चा केली. या सगळ्या गोष्टी, त्याची ॲलोकेशन, त्याची लोकेशन, या सगळ्यांकरताचे अप्रोच रोड्स हे या डेव्हलपमेंट प्लॅनमधून दाखवले जातात आणि त्याला जोडून असलेले नियम. यामुळे अर्थातच विकासाची दिशा, कुठल्याही शहराच्या विकासाची दिशा ही त्या डेव्हलपमेंट प्लॅन, त्या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन, विकास योजना आणि त्याच्याबरोबरचे विकास नियंत्रण नियमावली या दोन्हीच्या माध्यमातूनच त्याची दिशा ठरते. बरं, म्हणजे ते नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याचं पालन होणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचे आहे. मग ह्या जुन्या आणि कधी होणार आणि तो परत आम्हाला कधी दिसायला लागेल? जुन्या आणि नवीन नियमांमध्ये आता खूप फरक, आजच्या हे जे प्रस्तावित ड्राफ्ट DC रूल्स ज्याला आपण म्हणू, ते प्रस्तावित DC रूल्समध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसतो. बेसिकली आपण सगळेजण पेपरमधून वाचलो की आता FSI वाढलेला आहे किंवा बरेच तज्ज्ञ त्याच्यावर काही लिहित आहेत. बरोबर. यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फरक आजच्या या प्रस्तावित DC रूल्समध्ये जो केलेला आहे तो रेग्युलर प्लॉटचा जो इनहेरिटेड FSI असतो तो सोडून फंजिबल FSI आणि प्रीमियम FSI या दोन नवीन संकल्पना यामध्ये आलेल्या आहेत. बरं. TDRची संकल्पना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. रिडेव्हलपमेंट करताना एक्झिस्टिंग बांधकाम आणि एक्झिस्टिंग प्लॉटचं जे इनहेरिटेड FSI आहे तो अधिक बाहेरून विकत घेतलेला ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट प्राईस, जो महानगरपालिकेकडे कुठल्याही रिझर्वेशनची जागा ही हस्तांतरित करून समाजात एकता निर्माण करण्याकरिता पुणे ATS आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने बंधुभाव भाईचारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जगातील सिरिया, फ्रान्स या देशात ICS या दहशतवादी संघटनांनी नागरिकांची बळी घेतली. अशा परिस्थितीवर येत्या काळात मात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या पार्श्वभूमीवर पुणे ATS आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं बंधुभाव भाईचारा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या ISIS लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटना जगात आपले प्रस्थ निर्माण करत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नुकसान तर होणारच, शिवाय अनेकांचा बळी जाणार आहे. अनेक दहशतवादी संघटना भारतातील तरुणांचा या कामासाठी वापर करत आहे. या तरुणांनी तिकडे न जाता देशासाठी काम केलं पाहिजे. समाजात एकता निर्माण करण्याकरता या तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. या उद्देशाने पुणे ATS आणि मुस्लिम बांधवांच्या वतीनं बंधुभाव भाईचारा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्श्वभूमीवर हमल्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या भारतीय मुस्लिम बांधवांनी, पर्टिक्युलरली मी हा शब्द मुद्दाम वापरतोय की जगातील मुस्लिम एका बाजूला आणि आपले भारतीय मुस्लिम बांधव एका बाजूला, अशा परिस्थितीमध्ये ह्या मुस्लिम बांधवांनी ह्या विशेषतः तरुण वर्गातील जे मुस्लिम आहेत, तरुण वर्गातील जे बंधू आहेत माझे या ठिकाणचे, यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम मुख्यतः यासीन भाई, त्यांचे सहकारी जे साबीर भाई आणि इतर सर्व त्यांचे मुस्लिम सहकारी वेगवेगळ्या ठिकाणचे पुण्यातील अशा व्यक्तींनी एकत्र येऊन एक ATSचा किंवा पोलिसांचा संपर्क कसा या लोकांशी असायला पाहिजे किंवा आपण ह्या भविष्यात येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या दहशतवादाचा कशा प्रकारे सामना करू शकतो किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत ह्या आम्हाला समजून घ्यायच्या आहेत या ठिकाणी. आणि ह्या 3-4 गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आपण हा या ठिकाणी आज कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मला वाटतं की पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील हा पहिला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे की जो अख्ख्या सिटीतील मुस्लिमांनी एकत्र येऊन या ठिकाणी घेतलेला आहे. इस्लाम धर्मामध्ये तर मुख्य जनावरांना सुद्धा त्रास देणे हराम आहे. बुखारी शरीफ ही पवित्र कुराण नंतर एक मोठी विश्वसनीय ग्रंथ आहे, ज्यामध्ये हा प्रसंग लिहिलेला आहे की एक महिला जी खूप रोजा नमाज तपस्या करत असे, परंतु तिने एक मांजर पाळलेली होती. त्या मांजरीला वेळेवर अन्न न दिल्यामुळे ती मरून गेली. तरी एवढी तपस्या प्रार्थना करून सुद्धा त्या महिलेला नरकात टाकले गेले. आज मी जगातल्या प्रत्येक मनुष्याला विचारतो की हिटलर, अशोक, जौजीफ या सर्वांनी लाखो लोकांची हत्या केली. इस्रायलने हजारो मासूम बालकांचे प्राण घेतले. तरी कोणी माणसांनी त्यांना हे सांगितले की इस्रायल हे दहशतवादी आहे? नाही सांगितले. जर या लोकांमुळे यांचा धर्म दहशतवादी होऊ शकत नाही तर काही मुसलमानामुळे इस्लाम धर्म कसा दहशतवादी होऊ शकतो?
या कार्यक्रमाला पुणे ATS सह आयुक्त भानुप्रताप बर्गे आणि अधिकारी मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजाच्या मुलांनी भाईचारा एकता या संकल्पनेवर आधारित एका नाटकांचे सादरीकरण केले होते. दहशतगर्दी ये कोई नाटकबाजी नहीं है. ये कोई नाटकबाजी नहीं है बल्कि फ्रांस में हुए आतंकी हमले का जाहिर नशेद है और हमले में मरने वालों और जख्मी होने वालों के आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शक्ती या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वार्थ नारी आणि स्वस्थ भारत या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देशातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून रोटाव्हायरस, गोवर अशा विविध 5 लसी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी सांगितलं. पुण्यात शक्ती या सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वार्थ नारी आणि स्वस्थ भारत या राष्ट्रीय परिषदेचं गरवारे महाविद्यालयात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ विजय भटकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. So altogether, this is a new area which I came to know today, and it is a very relevant subject that really keeps your health good, and the hormonal changes also take place accordingly. When you have got good health, that economics has also got a very important role to play in that. हमारे यहाँ कहते हैं कि आजकल ये सूख गया है, तो कहते हैं कि इसकी तबीयत ठीक नहीं है, तो कई बार उसको कहते हैं कि आजकल शक्ति कम है, पावर इज लेस, और कई बार कहते हैं कि बहुत ताकत आ गई है, बड़ा खिल गया है. देशात केंद्र सरकार गरोदर माता यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून गरोदर स्त्री औषधे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी 5 विविध प्रकारच्या लसी या मोफत दिल्या जाणार आहेत. येत्या जानेवारीपासून हा उपक्रम सुरू केला जाणार असून देशातील 250 गाव आणि शहरांमध्ये प्राथमिक स्तरावर हा उपक्रम सुरू केला जाणार आहे, असंही JP नड्डा यांनी सांगितलं. माता को भी लगभग 3 करोड़ माताओं को प्रतिवर्ष हम आयरन एंड फॉलिक एसिड भी देते हैं और उनको वैक्सीनेशन भी देते हैं, टेटनस की भी वैक्सीनेशन देते हैं. ये सब कुछ देने में
जो भी वैक्सीनेशन होता है ये फ्री ऑफ कॉस्ट है। भारत सरकार नेशनल हेल्थ मिशन प्रिवेंटेबल डेथ जिसको हम बचा सकते हैं उस दवाई के द्वारा बचा सकते हैं, उसकी मौत ना हो, उसको वो बचे और वह स्वस्थ रहे, इसकी हम चिंता करते हैं। जब बच्चा बड़ा होने लगता है तो उसको हम आयरन फॉलिक एसिड इसका हम सप्लीमेंटेशन देते हैं और ये हम तब तक देते हैं जब तक कि वो जवान ना हो जाए और जब तक वो एडोलेसेंट एज में न पहुंच जाए। तो ये लाइफ साइकिल अप्रोच है। जब तक एक बिटिया हेल्दी मदर की हेल्थ के तक बराबर नहीं आ जाती तब तक हम इसको करते हैं। तो ये लाइफ साइकिल अप्रोच है जिसको हमने डेवलप किया है और इंद्रधनुष इसमें सप्लीमेंट करता है। तो इस कार्यक्रम के माध्यम से हम लोगों ने कोशिश की है, 7 किस्म के हम वैक्सीनेशंस देते हैं, उसमें हम 4 किस्म के वैक्सीनेशन और जोड़ रहे हैं आने वाले समय में। एक है रोटा वायरस, दूसरा है मीजल्स रूबेला, तीसरा IPV है और चौथा है जापानीज इंसेफ्लाइटिस एडल्ट्स। तो ये भी हम फेज मैनर में स्टेट्स में हम जोड़ रहे हैं, उन सबको हम साथ ला रहे हैं। 2 दिवस चालणाऱ्या परिषदेचं महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबद्दल चर्चा परिसंवाद, विविध विषयांवर सादरीकरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या परिषदेत महिलांचे आरोग्यविषयक प्रश्नांबद्दल चर्चा परिसंवाद, विविध विषयांचे सादरीकरण मान्यवर व्यक्ती करणार आहेत। आईनेच केले होते मुलाचे अपहरण, कौटुंबिक वादातून घटना घडले असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली। मुलाच्या आईला आणि मावशीला अटक करण्यात आली आहे। स्वतःच्या 2 महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या मातेसह त्याच्या बहिणीलाच गुन्हे शाखेच्या खंड विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादामधून हे कृत्य केल्याचा तपासात समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त PR पाटील यांनी दिली। कोथरूड परिसरामधून 2 महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दुपारी दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा पोलिसांनी संवेदनशीलपणे तपास केला। अर्चना मुकेश सोनवणे, सविता सपकाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश मुकेश सोनवणे असे हे बाळाचे नाव आहे। अर्चना आणि मुकेश यांचा 5 वर्षापूर्वी विवाह झाला आहे। त्यांना 2 मुले आहेत। यातील मोठ्या मुलाला कोथरूडमधील राजा शिवराय प्रतिष्ठानजवळून शाळेत सोडण्यासाठी जाताना पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या व्यक्तींनी बाळाचे अपहरण केले अशी तक्रार अर्चना यांनी दिली होती। तपासाअंती अर्चना सोनवणे आणि सविता सपकाळ यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती आयुक्त यांनी यावेळी दिली। तिनं हे वर्णन जे सांगितलं त्याच्यावरून त्या लोकांनी ओमनी व्हॅनमधून या बाळाचं 2 महिन्याचे अपहरण केल्याचं सांगितल्यावरून ही फिर्याद कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल आहे। परंतु काही कारणावरून आपल्या क्राईम ब्रँच युनिटचे आमचे ACP त्यानंतर एक अँटी एक्स्ट्रॉशन सेलचे पोलीस अधिकारी आणि इतर टीमचे सुद्धा अधिकारी कर्मचारी यांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेऊन या घटनेचा पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरून एक लक्षात आलं की हा बनाव असू शकतो। त्याच्यावरून शोध घेतला असता हे 2 महिन्याचं बाळ औरंगाबादमध्ये औरंगाबादच्या दिशेने प्रवास करत असल्याचं लक्षात आल्यावरून आमच्या टीम्स औरंगाबादसाठी रवाना झाल्या आणि 2 महिन्याचं बाळ सुखरूपपणे ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर असं लक्षात आलं की या अपहरणाचा त्या बाळाच्या आईनंच बनाव केला होता। हे जे बाळ आहे हे त्या महिलेनं आपल्या बहिणीकडं जी औरंगाबादला राहते तिच्याकडे दिलं आणि ती औरंगाबाद इथं बाळाला ठेवून तिनं परत पुण्याच्या दिशेनं आपल्याला काहीच माहीत नाही आणि बहिणीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी यावं असं बहिणीशी कारस्थान रचून बहिणीबरोबर हा प्लॅन रचून तिनं तिकडून उलटा प्रवास पुण्याच्या दिशेनं सुरू केला असताना तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे। ते 2 महिन्याचं बाळही सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तिनं त्या महिलेच्या बहिणीनं ते औरंगाबादमधल्या एका इसमाच्या ताब्यात ते बाळ दत्तक घेतलेलं आहे आणि काय 1-2-3 दिवस सांभाळायचं आहे तुला असं सांगून त्याच्याकडं ठेवायला दिलं होतं आणि तिनं पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला असताना तिला ताब्यात घेतलेला आहे। त्यावरून हा सगळा प्रकार उघडकीला आलेला आहे। तर साधारणपणे काल 5 वाजल्याच्या सुमारास जी घटना घडली नव्हती त्याचा बनाव रचून या महिलेनं आपलं बाळ आपल्या बहिणीकडेच औरंगाबादला जी राहते तिच्याकडे देऊन त्या बदल्यात काहीतरी त्यांचं पैशाची देवाणघेवाण होणार असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे। तर अशा प्रकारे एका 2 महिन्याच्या बालकाचा अपहरणाचा बनाव त्याच्या मातेनंच केल्याचं समोर आलेलं आहे। त्याच्यावरून 2 महिलांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले।
मुलं होते, त्यांना काहीतरी तोंडाला मास्क वगैरे लावलेलं होतं असं कळलं आम्हाला. कुणी? माझ्या बायकोनं विशेष बरोबर. तर मग तिथनं ती चौकीला गेलेली, तर मी डायरेक्ट चौकीत गेलो. मग तिथं मला नाही म्हणजे डायरेक्ट चौकीत गेलो. तर चौकीत मग त्यांना तपास घेतला आहे. त्यानंतर मी मोबाईल बघितले, सगळे बघितले, त्यांचे नंबर घेतले. तिच्या बहिणीचा फोन लावला तर लागत नव्हता. तिच्या छोट्या भावाचा फोन लावत होता तर लागत नव्हता. मोठ्या भावाचा नंबर तर व्हॉट्सअपला, त्यामुळे मी माझं व्हॉट्सअप बंद होतं, त्यामुळे काढू शकलो नाही. बरोबर. आणि नंतर आम्ही इकडे आलो संध्याकाळी, घरी आले सर्व कॅम्प वगैरे आणि पोलीस लोक वगैरे घरी येऊन गेले, बघून गेले आणि त्यांना मला सोबत घेतलं. म्हणे कोणाला काही बोलू नको, गच्ची आमच्याबरोबर चल डायरेक्ट. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 2 ते 9 डिसेंबर या काळात महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद, कार्यकर्ता शिबिर, चित्रकला स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, व्याख्याने, नोकरी मेळावा, वीरपत्नींचा गौरव असे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. या सप्ताहाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 2 डिसेंबरला संध्याकाळी पत्रकार भवन येथे होणार आहे. नाणापेठेतील हमाल पंचायत कार्यालयामध्ये 3 डिसेंबर रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्याशी मुक्त संवाद होणार असून 4 डिसेंबर रोजी केसरीवाडा येथे कार्यकर्ता शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. शिबिराचं उद्घाटन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी हर्षवर्धन पाटील हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, असंही मोहन जोशी यांनी यावेळी सांगितलं. आपण आयोजन करीत असतो. यंदा हे आपलं 11वं वर्ष आहे आणि या सप्ताहामध्ये विशेषतः पुणे शहरातील सर्व घटकांचा संपर्क साधण्याचं काम विधायक स्वरूपामध्ये आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते गेले 10 वर्षे करत होतो. हे 11वं वर्ष आहे. यावर्षी बुधवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबरोबरच 2 पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अनंतरावजी दीक्षित आणि सुरेंद्र वाळवेकर हे त्यांची त्या ठिकाणी प्रगत मुलाखतसुद्धा घेणार आहे. असे 300 ते 400 कार्यकर्त्यांचं 1 दिवसाचं अभ्यास शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. या अभ्यास शिबिराचं उद्घाटन
राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आयोजित केलेलं आहे. आणि या दिवसभराच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर नामवंत वक्ते त्या ठिकाणी या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस कर्मचारी बलिराम थोपटे यांच्यावर अतिक्रमण संदर्भात कारवाई करावी, नाही तर आत्मदहन करेल, अशी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले. पुणे शहरातील आंबेगाव येथील ओंकार स्वरूप हाऊसिंग सोसायटी इमारतीतल्या रस्त्याचे पार्किंग स्वतःचे आहे आणि मी आता ते विकले आहे, अशी दंडेलशाही पोलीस ड्रायव्हर ASI श्री बलिराम थोपटे करत आहेत. असा आरोप सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विलास माणिकराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. बलिराम थोपटे यांनी काही लोकांच्या मदतीने पार्किंग विकले आहे, परंतु ही पार्किंग सोसायटीमधल्या मालकीची आहे. त्यांनी याआधी बऱ्याच वेळा सोसायटीतील भ्रष्टाचार केला आहे. त्याबद्दल भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, परंतु पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी फिर्याद घेतली नाही, असाही आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. सोसायटीतील रस्त्याचा हा पार्किंगचा न्याय मिळाला नाही तर हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या फाटकात मुख्यमंत्री यांच्या गाडीसमोर आडवा पडून रस्ता अडवणार आहे. इथे देखील न्याय मिळाला नाही तर दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनादिवशी आत्मदहन करेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते आम्हाला जे रस्ते आहेत, सार्वजनिक रस्ते लिफ्टमध्ये जाण्याचे, ते सगळे अडवलेले आहेत. त्यामुळे जो जे गुन्हेगारांनी जसे रस्ते अडवले, तसंच मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तिथे जाऊन हिवाळी अधिवेशनात त्यांच्या मोटारीसमोर सार्वजनिक रस्त्यावर आडवा पडून त्यांचासुद्धा रस्ता अडवला आणि 26 जानेवारी 2016 रोजी दिल्लीमध्ये जाऊन मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. जर रस्ते मिळून दिले नाही, हे सार्वजनिक रस्ते खुल्ले केले नाहीत आणि पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही, तर जे माझी कंप्लेंट घेतली नाही म्हणून, दाखल केली नाही म्हणून जर कारवाई झाली नाही तर मी ह्या 2 गोष्टी करणार. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा रस्ता अडवणार आणि आत्मदहन करणार 26 जानेवारीला दिल्लीमध्ये. नाव सांगा गुन्हेगार. विलास माणिकराव जाधव. गुन्हेगाराचं नाव. गुन्हेगारांनी सगळे तिथे रस्ते अडवलेले आहेत, ते आहेतच की. माझा हां, रस्ते अडवलेले तिथे सगळे दिलेलेच आहेत पेपरमध्ये. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.